नरेडकोच्या वतीने आयोजित होमेथॉन 2023 प्रॉपर्टी एक्स्पोला शनिवार दिनांक 23 रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आदी मान्यवरांनी भेट दिली। विशेष म्हणजे या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद लाभला असून गेले 3 दिवस या प्रदर्शनाला सुमारे 42,000हून अधिक नागरिकांनी भेट दिली असून 3 दिवसात सुमारे 203 ग्राहकांनी घर आणि शॉपचे बुकिंग केले आहे। नाशिककरांच्या या प्रतिसादाबद्दल स्टॉल धारकांनीही समाधान व्यक्त करत नरेडकोने जे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याचे कौतुक केले आहे। सर्वसामान्यांच्या स्वप्नातील घरकुलाचे स्वप्न साकार करण्यासाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे दिनांक 21 ते 25 डिसेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 असे 5 दिवसांचे होमेथॉन प्रदर्शन नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळपासूनच प्रदर्शनाला भेट देण्यासाठी गर्दी केली। या प्रदर्शनात 15 लाख ते 12 कोटी रुपयांपर्यंतच्या घरांचे पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध असल्याने नागरिकांचा प्रदर्शनाला प्रतिसाद लाभत आहे। इतकेच नव्हे तर मुंबई, पुणे, विदर्भातील नामांकित बांधकाम व्यावसायिकही या प्रदर्शनात सहभागी झाले असून येथील स्टॉल्सलाही नागरिक भेट देत आहेत। यावेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी प्रदर्शनाला भेट देत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या। यावेळी नरेडकोच्या वतीने डॉक्टर भारती पवार यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना डॉक्टर पवार म्हणाल्या की नरेडको नाशिक होमेथॉनचं प्रॉपर्टी एक्स्पो या वर्षीचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयोजित केलेलं आहे। हे आपल्या माध्यमातून सर्व नाशिककरच नाही तर आजूबाजूच्या आमच्या जिल्ह्यातली मुंबई, पुण्यातली सुद्धा आमच्या नाशिकमध्ये यावं आणि घराचं स्वप्न पूर्ण करावं यासाठीचा हा एक्स्पो। इथे अतिशय योग्य किमतीत, योग्य दरात, योग्य ठिकाणी नाशिकमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी या घरांची उपलब्धता करून देण्यासाठी हे एक्स्पो आहे। त्याचबरोबर काही ऑफिसेस जी आज ऑफिसची डिमांड होते ह्या ठिकाणी ऑफिस हवं, एक चांगला प्लॅटफॉर्म या माध्यमातून एक्स्पोच्या माध्यमातून नाशिककरांनी अनुभवला। आणि मला वाटतं आजमध्ये बघितलं तर 25,000पेक्षा जास्त लोक इथे येऊन गेली आहेत, त्यांनी बुकिंग पण केले। मला वाटतं आज घराचं स्वप्न पूर्ण करत असताना प्रश्न पडतो की कुठल्या प्रकारचं घर बघायचं किंवा कुठे असेल, तर असे अनेक प्रश्न मनात असतात आणि घर घेणं हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा आनंदाचा टप्पा असतो। एक स्वप्न घेऊन माणूस जात असतो की मला या बेसिक फॅसिलिटी ॲम्युनिटीज हव्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी देखील काही स्टॉलला भेटी दिल्या आणि मलाही जाणवलं की माझ्या नाशिकमध्ये एवढ्या सुविधा म्हणजे 10-12 लाखापासूनच्या घरापासून तर अगदी काही करोडोंमधलं घर पण इथे अवेलेबल आहे। अगदी हेलिपॅड असणारी बिल्डिंग पण आमच्या नाशिकमध्ये तयार होते। मला वाटतं की नाशिकची प्रगती बघत असताना आनंदही होतो आणि बऱ्याच जणांच्या प्रायोरिटी असतात। कोणाला जिम हवी असते, कोणाला ऑफिस कनेक्टेड हवं असतं, कोणाला स्विमिंग टँक। तर मला वाटतं आजच्या या सगळ्या मॉडर्नच्या पण गरजा लक्षात घेता आणि एक सामान्य कुटुंबाला पण परवडतील ह्या रेटमध्ये पण घरं अवेलेबल आहेत। मला वाटतं इथे आल्यानंतर कदाचित अजून जास्त चांगलं नियोजन आपण करू शकतो आणि घर तर घ्याच परंतु नियोजन कसं करायचं यासाठी सुद्धा हे मोठं मार्गदर्शक असं आपलं होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो आहे। जास्तीत जास्त लोकांनी यावं, त्याबरोबर मी इथल्या टीमचं, इथल्या अध्यक्ष आणि सगळ्या टीमचं खूप नामवंत आणि खूप अनुभवी लोक आहेत ज्यांनी अनेक वर्षापासून हे काम सुरू केलं आहे आणि आज नाशिककरांसाठी त्यांनी ह्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत। मी त्यांचंही मनापासून आभार मानते आणि परत एकदा आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून हे एवढं नक्कीच म्हणते की घराचं स्वप्नपूर्तीसाठी इथे एकदा नक्कीच व्हिजिट सॉरी। नमस्कार, मी जयेश ठक्कर, कन्व्हेनर नरेडको होमेथॉन 2023। आज एक्स्पोचा तिसरा दिवस आहे। गेले 2 दिवसापासून प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि त्यात आज शनिवार आणि सुट्टीमुळे
अप्रतिम प्रतिसाद म्हणजे सकाळी 11 वाजेपासून तर आत्तापर्यंत माझ्या माहितीनुसार कमीत कमी 16-17 हजार लोकांची भेट झाली असेल, कदाचित जास्तही असेल किंबहुना. आणि कालपर्यंत एकूण फ्लॅट, शॉप, प्लॉट मिळून 99 चा आकडा गाठला होता. आज कंटिन्यूस सकाळपासून आम्ही चांदीचे नाणे वाटतो आहे. तर संध्याकाळी 8:30-9पर्यंत आम्हाला तो कदाचित काउंट भेटेल. माझ्या मागे तुम्ही रजिस्ट्रेशन काउंटर बघू शकता. रिअल टाईम आत्ता 7:30 वाजतासुद्धा किती गर्दी आहे, लोकांचा ओढ किती आहे येण्यासाठी. राहिलेल्या नागरिकांना मी तुमच्या माध्यमातून आवाहन करेन, उद्या आणि परवा 2 दिवस अजून एक्सपो आहे, त्याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा आणि गृहस्वप्न आपलं पूर्ण करावं. धन्यवाद. नाशिक या शहरामध्ये नरेडकोतर्फे रिअल प्रॉपर्टीजबद्दल एक चांगलं एक्झिबिशन आयोजित केलेलं आहे. आज भारत देशाचा केंद्रीय अर्थराज्यमंत्री म्हणून या प्रदर्शनाला मी भेट दिली आणि त्यावेळेस सर्व पदाधिकारी उपस्थित होते. त्यांच्या वेगवेगळ्या केंद्र सरकारकडे ज्या मागण्या आहेत त्याच्याबद्दलसुद्धा निवेदन प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये GSTबद्दल असेल किंवा इन्कम टॅक्सबद्दल असेल, म्हणजे फायनान्स डिपार्टमेंटच्या मागण्या आणि प्रधानमंत्री आवास योजना जी 2024पर्यंतच आहे त्याला एक्सटेन्शन मिळावं अशा वेगवेगळ्या मागणीचं निवेदन आम्हाला मिळालं. पुढच्या आठवड्यामध्ये मी ज्यावेळेस दिल्लीला जाईल तर या दोन्हीही मागण्या संबंधित कॅबिनेट मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी असतील किंवा देशाच्या अर्थमंत्री माननीय श्रीमती निर्मला सीतारामन मॅडम असतील, त्यांच्याशी भेटून चर्चा करून यांना फायदा कसा मिळेल इथल्या नागरिकांना त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि या असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि सर्व पदाधिकाऱ्याचं मनापासून मी अभिनंदन करतो. अत्यंत चांगलं, विशेषतः मध्यम क्लास आणि लोअर क्लासच्या लोकांसाठी घरासाठी त्यांनी आयोजित केलेलं प्रदर्शन अत्यंत चांगलं आहे. त्यांचं मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढील कामास माझ्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक म्हणून दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे चेअरमन दीपक चंदे, पॉवर्ड बाय रुंगठा बिल्डकॉनचे ललित रुंगठा हे लाभले असून सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र तसेच LIC हाऊसिंग तसेच ऑनलाईन पार्टनर म्हणून housing.comचे सहकार्य लाभले आहे. होमेथॉन प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्करसह समन्वयक शंतनू देशपांडे, भूषण महाजन, सचिव सुनील गवांदे यांच्यासह भाविक ठक्कर, प्रशांत पाटील, पुरुषोत्तम देशपांडे, राजेंद्र बागड, अश्विन आव्हाड, अविनाश शिरोडे, शशांक देशपांडे, नितीन सोनवणे, मयूर कपाटे, उदय घुगे, हर्षल धांडे, अभय नेरकर आदी प्रयत्नशील आहेत. या प्रदर्शनात सर्वसामान्य ग्राहक ते उच्चभ्रू नागरिकांसाठी त्यांच्या आवडीनुसार गृह प्रकल्पांचे पर्याय उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी नरेडकोच्या या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 18,000च्या वर नागरिकांनी भेट देत गृह प्रकल्पांची माहिती घेतली. प्रदर्शनाचा सोमवार दिनांक 25 रोजी समारोप होणार असून नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन नरेडकोच्या वतीने करण्यात आले आहे. प्रतिनिधी मोहसिन पठाण, स्टार न्यूज, नाशिक.